आपण चेहऱ्याकडे लक्ष देतो, पण आपलं पायाकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे चला तर मग आपण घरच्या घरी पॅडिक्युअर करूया. याच्यासाठी मी कोमट पाणी घेतलेलं आहे. कोमट पाण्यामध्ये सनसिल्कचा शॅम्पू टाकलेला आहे. तुमच्याकडे दुसरा कोणता असेल शॅम्पू तुम्ही तो वापरू शकता. आता त्याचा व्यवस्थित फेस करून घेतलेला आहे आणि 7 ते 8 मिनिटं मी पाय याच्यामध्ये बुडवून ठेवणार आहे. जेणेकरून जी आपली स्किन असते पायाची ती सॉफ्ट पडते आणि मग पटकन त्याच्यामधला जो मळ असतो, डर्ट असते ती निघून जाते. आता बघा 7 मिनिटं झालेले आहेत आणि मी आता बेबी ब्रश जो असतो लहान मुलांचा ब्रश, त्या ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित पायाला हलक्या हाताने घासून घेणार आहे. बेबी ब्रश याच्यासाठी घ्यायचा कारण की तो थोडा सॉफ्ट असतो. त्याच्यामुळे आपल्याला स्किन काही खराब वगैरे होत नाही, थोडंसं जोरात झालं तरी पण. त्यामुळे तो सॉफ्ट असल्यामुळे तो घ्यायचा. व्यवस्थित टाचेला वगैरे सुद्धा तुम्हाला घासून घ्यायचं आहे. कारण की टाचेच्या तिथे सुद्धा डेड स्किन वगैरे भरपूर साचलेली असते आणि कधी-कधी काळं वगैरे सुद्धा आपल्या पायाला बऱ्याचदा घोट्याच्या जवळ वगैरे असतं आणि नखाच्या जवळसुद्धा घाण वगैरे साचलेली असते आपली. तिथे सुद्धा थोडंसं काळं-काळं असं असतं. तर ते सुद्धा असं तुम्ही सॉफ्ट ब्रशनी घासल्यामुळे हलक्या हाताने ते निघून जातं. बघू शकता तुम्ही. हे बघा तिथे माझ्या तिथे काळं दिसतंय लागलं हे झालेलं. असं जर तुम्ही आठवड्यातून एक वेळेस जरी केलं पॅडिक्युअर करायला पाहिजे. आता मी स्क्रबिंगसाठी लिंबू घेतलंय, अर्धा लिंबू घेतलंय आणि त्याच्यावर थोडी साखर टाकली आहे आणि त्याने स्क्रब करून घेते पायाला. जेणेकरून जी काही डेड स्किन अजून राहिलेली असेल ती सुद्धा निघून जाईल. आणि आता आपल्याला ह्याच्यानंतर प्रॉपर आपल्याला स्क्रबिंग केल्यानंतर आपल्याला एक पॅक बनवायचा आहे. त्याच्यामध्ये बेसन, हळद आणि पाणी मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही दूध वगैरे घेऊ शकता आणि व्यवस्थित हे पायाला आपल्याला लावून घ्यायचं पॅक आणि जवळपास 5 मिनिटं ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मल पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे. ह्याच्यामुळं काय होतं, जे टॅनिंग वगैरे जे झालेलं असतं ते निघून जातं आणि हळदीमुळं आपली स्किन गोरी होते. जे काळवंडलेला भाग असतो पायाला वगैरे ते ते निघून जातो आणि आपली स्किन ब्राईट होते. डार्क स्किन आपली ब्राईट व्हायला मदत होते. तर बघा मी इथे व्यवस्थित पायाला लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं तसंच ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. मी आता धुतले पाय. तुम्ही पाहू शकता माझ्या पायामधले फरक, आधीच्या पायामध्ये आणि आत्ताच्या पायामधला फरक तुम्ही पाहू शकता. आणि आता मी नेलपेंट लावते. नेलपेंट लावले मी, पाहू शकता तुम्ही फरक. चला चॅनलला लवकर सबस्क्राईब करा.